या महादेवाचं दर्शन कसं घ्यावं हा सर्व भाग शिव महापुराणाचा आहे। पण तुमच्या गावामध्ये एवढं जागृत मंदिर आहे आणि त्यामध्ये तुमच्याकडून काही चुकी होऊ नये त्यामुळे तुम्हाला काही नियम सांगते बघा। महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेल्याच्या नंतर अगोदर तर आपण पायरीचं दर्शन घ्यायचं। पहिल्या पायरीचं दर्शन घेतल्याच्या नंतर नंदी महादेवाचा अगोदर दर्शन घ्यायचं। नंदी महादेवाच्या अगोदर पूजा करायची आणि त्यानंतर महादेवाचं दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर नंदी महादेवाच्या आणि महादेवाच्या दोघांच्या मधात कधी दर्शनाला उभा राहायचं नाही आणि दोघांच्या मधात उभा राहून कधी दर्शन घ्यायचं नाही। 2 दिवस झालं मी दर्शनाला जाते तुमच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आले तसं तर मला असं बघण्यात आलंय की तुम्ही महादेवाच्या आणि नंदी महादेवाच्या दोघांच्या आतमध्ये उभा राहून दर्शन घेता। थोडंसं साईडला व्हायचं, साईडला होऊन दर्शन घेता आलं पाहिजे असं दर्शन घ्यायचं। दोघांच्या मधात उभा राहून कधीही महादेवाचं दर्शन घ्यायचं नाही, कारण नंदी महादेवाला भगवान परमात्म्याने वरदान दिलं होतं की तुझा जो सन्मान करेल, तुझं जो दर्शन घेईल त्यालाच माझं दर्शन पावन होईल। त्यामुळे नंदी महादेवाच्या आणि महादेवाच्या आतमध्ये उभा राहून कधीही दर्शन घ्यायचं नाही। आणि मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं देवापुढे बसल्यानंतर डोळे बंद करायचे नाही, डोळे उघडे ठेवून देवाचं दर्शन करायचं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे बेलपान वाहत असता ते बेलपान वाहत असताना हे बघा, हे जे बेलपान आहे ह्या तिघांच्या आतमध्ये धरायचं। कुठे? तिघांच्या आतमध्ये। आणि असं बेलपान नाही ठेवायचं, उलटं बेलपान ठेवायचं देवाच्या ह्याच्यावरती, वरच्या पिंडीवरती। आणि 9 जागेवरती देवाला भस्म लावायचं आहे। आणि देवाला भस्म लावताना सर्वात अगोदर आपल्याला लावायचा आणि आपल्याला लावल्याच्या नंतर देवाला लावायचा। बरेचसे नियम सांगितलेले आहेत पण आपल्याला श्रीमद भागवत कथा श्रवण करायची, पण हे सर्वात महत्त्वाचे होते। या चुकीने महादेव आपल्यावरती वृष्ट होत असतो, त्यामुळे तुम्हाला हे नियम सांगितले। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाचं दर्शन घेत असताना डोक्यावरती पदर घेऊन देवाचं दर्शन घ्यावं। मी तुम्हाला हे सगळं सांगतेय का तुम्ही म्हणत असताना मधातच काय सांगायला लागली? तुमच्या महादेवाच्या दर्शनामध्ये मी आता 5 दिवस झालं सारखं दर्शनाला जाते। माझ्यासोबत काही बाया पण असतात, मी त्यांना बघते, त्यामुळे तुम्हाला सांगितलं। आणि महादेवाच्या मंदिरामध्ये कधीही फक्त महादेवाचं दर्शन घ्यावं। तिथे जर महाराज असतील, कोणी साधू असतील त्यांचं दर्शन घेऊ नये, बाहेर आल्याच्या नंतर दर्शन घ्यायचं। या भगवंताच्या कथेमध्ये काल आपण गोवर्धन पर्वताची पूजा बघितली। ती गोवर्धन पर्वताची पूजा झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा सुंदर असं त्या वृंदावनमध्ये राहू लागले। गायींना चारा देण्यासाठी भगवान परमात्मा गायींना पाळण्यासाठी वनामध्ये जात होते। सुंदर असं गायींचं पालन पोषण भगवान परमात्मा करायचे। आणि तिथे गेल्याच्या नंतर दुपारची वेळ झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा आणि त्यांचे सर्व गोपाळ डब्बा पार्टी करत होते। म्हणजे दुपारचं जेवायला सगळेजण बसायचे, पण बसल्याच्या नंतर हे दुसरे जे गोपाळ होते ते आपण आपल्या घरून काहीही आणत नव्हते। भगवंत जे आणायचे ते सर्वजण खात होते। मग एक दिवस भगवान परमात्मा म्हणतात, गोपाळांनो, अरे रोजच मी आणतो, कधीतरी तुम्ही सुद्धा आणा। आपण काय करू उद्या म्हणे, सर्वजण एकत्रित आपण आपल्या घरचा आणा आणि सगळ्यांचं एकत्रित करून आपण काला करून तो काला खाऊ। म्हणे ठीक आहे। दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी आपण आपल्या घरी गेले, सर्वांनी सांगितलं, मैया म्हणे कान्हाने आम्हाला आमच्या घरून आणायचं सांगितलंय, देवाने मला काहीतरी। सर्वांनी गोड धोड पदार्थ आणले, कोणी गुलाबजामू आणतं, कोणी काय सुंदर सुंदर पक्वान आणले। आणि सर्वजण एकत्रित येऊन तिथे भगवान परमात्मा सर्वांच्या आतमध्ये बसले आणि सर्वांनी आणलेलं आपण आपलं भोजन भगवंताने एकत्रित केलं। आणि ते भोजन एकत्रित करून देवाने त्याचा काला केला। सर्वाचा काला करून देवाने प्रत्येक जणाला थोडं द्यायला लागले। आणि हे सर्व दृश्य बघण्यासाठी ब्रह्मलोकातला ब्रह्मदेव त्या पृथ्वी तलावरती आले। आणि ते गोपाळांचा जिथे काला चालू होता ते काला ब्रह्मदेव बघत होते। 33 कोटी देव तिथे आले, कशासाठी? तो काला खाण्यासाठी। पण देवाने सांगितलं, गोपाळांनो
काला आपला खाऊन झाल्याच्या नंतर कोणीही एक दाणा सुद्धा खाली सांडवायचं नाही. तेव्हा सर्व देवांनी माशाचं रूप धारण केलं आणि माशाचं रूप धारण करून यमुना मातेमध्ये लपून बसले. का लपून बसले तर म्हणे हे सर्व गोपाल ज्यावेळेस यमुना मातामध्ये हात धुवायला येतील तेव्हा त्यांच्या हाताचे काही कण ते काल्याचे आमच्या तोंडामध्ये जातील, या भावनेने सगळे येऊन बसले. देवाने सर्व बघितलं, देव हसायला लागले आणि त्या गोपाळांना म्हणतात, म्हणे गोपाळांनो, खाऊन झाल्याच्या नंतर कोणीही नदीमध्ये हात धुवायला जायचं नाही. म्हणे मग काना पुढे हात पुसायचे? आम्ही सांगितले आपण आपल्या शर्टला पुसा, कोणी मांड्याला पुसा, आपण आपल्या जवळ पुसायचे म्हणे, पण कोणीही यमुना मातेमध्ये जायचं नाही. सर्व देवांना कळालं. इकडे ब्रह्मदेव भगवान परमात्म्याची लीला बघण्यासाठी आले आणि लीला बघायला आलेले हे ब्रह्मदेव बघत होते. देव काला खात असताना एकमेकांचा उष्टा काला देव खाऊ लागले, उष्ट पाणी पिऊ लागले. त्या गोपाळांच्या त्या ग्वालांच्या ताटातलं भगवान परमात्मा खात होते. ज्या वेळेस ब्रह्मदेवाने हे सर्व दृश्य बघितलं त्यावेळेस ब्रह्मदेव विचार करतो, म्हणे हा नारायण भगवंत त्या वैकुंठामध्ये कोणाच्या जवळ सुद्धा येत नाही म्हणे, आणि इथे असा पृथ्वीवरती बसलाय खाली, अंगावरती नीट कपडे घातलेले नाहीयेत आणि याच्या त्याच्या ताटामधलं उष्टपाष्ट खातोय, हा नक्की देवच आहे ना म्हणे, देवच असेल ना. त्यावेळेस ब्रह्मदेवाने आमच्या भगवान परमात्म्याची परीक्षा घ्यायची ठरवली आणि ब्रह्मदेवाने परीक्षा घ्यायची ठरवली. ज्या गायी भगवंताने चारा खाण्यासाठी सोडलेल्या होत्या त्या सर्व गायींना ब्रह्मदेवाने तिथून उचललं आणि आपल्या ब्रह्मलोकामध्ये नेऊन ठेवलं. गायी दिसत नाहीत म्हणून ग्वाला म्हणतात, देवा आपल्या गायी कुठे गेल्या? भगवान परमात्मा म्हणतात, थांबा मी बघून येतो, तुम्ही सगळे खा म्हणे. भगवान परमात्मा त्या गायी बघायला गेले. जोपर्यंत देव तिकडे गायी बघायला जातात तोपर्यंत जेवढे केवढे ग्वाल होते तेवढे ग्वाल घेऊन ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये गेला आणि त्या गायींना आणि ग्वालांना ब्रह्मदेवाने आपल्या ब्रह्मलोकामध्ये ठेवलं. इकडे भगवंत येऊन बघतात तर गायी सुद्धा दिसत नाहीत, ग्वाल सुद्धा दिसत नाही. डोळे बंद केले आणि काय प्रसंग घडला ते बघितलं. देवाला कळालं की ब्रह्मदेवाने हे सगळं केलेलं आहे. लगेच भगवंताने आपले अनेक स्वरूप बनवले आणि त्या अनेक स्वरूपाद्वारे भगवान परमात्म्याने गायीचे स्वरूप घेतले, ग्वालांचे स्वरूप घेतले आणि जसा भगवान परमात्म्याचा टाइम होतो तसं भगवान परमात्मा सर्वांना घेऊन आपण आपल्या घरी गेले. आणि ज्या वेळेस ते घरी गेले त्यावेळेस ते जे गायी होत्या त्या गायी आपण आपल्याला वासराला जवळ घेण्याच्या ऐवजी स्वतःच आपल्याच मध्ये दंग झालेल्या होत्या. जे ग्वाल होते ते ग्वाल कोणालाही न बोलता आपण आपल्या धुंदीमध्ये राहू लागले. बघता 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 1 वर्ष झालं. बघा, ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे आपला 1 वर्ष. ब्रह्मदेवाने तिथून थोडस डोकून बघतात वरतून आणि डोकून बघतात तर 1 वर्ष झालंय तरी सुद्धा इकडे कोणालाच काही परिणाम नाही, कुठे काही गोंधळ नाहीये, कोणी रडत नाहीये, कोणी कोणाला सापडत नाहीये. नेमकं झालं काय हे बघण्यासाठी ब्रह्मदेव पृथ्वी तलावरती आले. तेवढ्या क्षणामध्ये माझे भगवान परमात्मा त्या ब्रह्मलोकामध्ये जातात आणि ब्रह्मलोकामध्ये जाऊन जे त्या ब्रह्मदेवाचे सैनिक होते त्यांना सांगितलं, त्या द्वारपालांना, म्हणे माझ्यासारखाच एक ब्रह्मदेव, माझा डुप्लिकेट इकडे तिकडे फिरतोय म्हणे माझा वेश धारण करून. जर आपल्या ब्रह्मलोकामध्ये दुसरा एखादा ब्रह्मदेव आला तर त्याला आतमध्ये घ्यायचं नाही. सांगितलं ठीक आहे. आणि भगवान परमात्मा त्या ब्रह्मलोकामध्ये गेले ब्रह्मदेवाचं रूप धारण करून. पृथ्वी तलावरती सर्व काही बघून ब्रह्मदेव वरती येतात आणि त्या ब्रह्मलोकामध्ये जाण्यासाठी ज्या वेळेस ब्रह्मदेव आतमध्ये जातात त्यावेळेस द्वारपालाने अडवलं, म्हणे अरे दाढीवाल्या थांब म्हणे बाहेरच. तेव्हा ते द्वारपालांना ब्रह्मदेव बोलायला लागतो, म्हणे अरे डोक्यावर पडले का म्हणे, तुमच्या राजेला तुम्ही बाहेर थांबा म्हणतात. आणि आम्हाला माहिती आहे तू कोणी आमचा राजा नाही, कोणी ब्रह्मदेव नाही, डुप्लिकेट आहेस म्हणे तू. ब्रह्मदेवाची असणारी ती दाढी ओढायला लागले. 4 मुख होते तर 4 मुख ओढायला लागले. म्हणे कुठून आणलंस म्हणे डुप्लिकेट, एवढं मजबूत बसवलंय, सांग म्हणे कुठून आणलंस. नाही ते द्वारपाल आमच्या ब्रह्मदेवाला बोलायला लागले.
त्यावेळेस ब्रह्मदेवाला कळालं ही सर्व लीला आमच्या भगवान परमात्म्याची आहे. भगवान परमात्मा बाहेर आले आणि बाहेर येऊन त्या ब्रह्मदेवाला बोलायला लागले, म्हणे ब्रह्मदेवा तुम्ही माझी परीक्षा घ्यायची ठरवली नाही, माझी परीक्षा घेता तुम्ही. त्यावेळेस ब्रह्मदेव लज्जित झाले आणि भगवान परमात्म्याची माफी मागायला लागले. भगवान परमात्म्याला क्षमा अर्चना करत होते आणि त्या 1 वर्षानंतर सर्व ग्वाल आणि भगवान परमात्मा परत आमच्या वृंदावन मध्ये आले आणि ज्या वेळेस ते आले त्यावेळेस सर्वजण भगवंताचा गुणगान करू लागले. भगवंताची स्तुती आपण आपल्या आई वडिलांना सांगू लागले, म्हणे मैया माझ्या देवाने मला असं असं वाचवलं. सुंदर अशी भगवान परमात्मा तिथे लीला करत होते. एक वेळेस एकादशी व्रत आमचे नंदबाबा धरायचे. एकादशी व्रत धरत असताना निर्जला एकादशी धरायची. बघा आज सुद्धा एकादशीचाच पर्व काळ आहे आणि आपला विषय सुद्धा एकादशीवरतीच आहे. एकादशी व्रत हे एवढं श्रेष्ठ व्रत आहे की त्याच्यासारखं श्रेष्ठ व्रत अजूनही कुठे नाही. कारण हे एकादशीचं व्रत 33 कोटी देव सुद्धा एकादशी व्रत धरतात. स्वतः महादेव सुद्धा एकादशी व्रत करतात. भगवान परमात्मा सुद्धा एकादशी व्रत करतो. त्यामुळे तुम्ही नाही कोणता उपवास धरला तरी चालेल, सोमवार तुम्हाला नाही करता आला तरी सुद्धा चालेल. या 7 वारांपैकी तुम्ही कोणताही वार नाही धरला तरी सुद्धा चालेल, पण एकादशी व्रत मात्र करायला हवं. ते एकादशी व्रत करत असताना जर का आपण आपल्या घरी अन्न शिजवलं तर त्यापेक्षा मोठं पातक या जगामध्ये अजून नाही कोणतं. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण स्वतः सुद्धा अन्न शिजवू नये, आपणही खाऊ नये आणि दुसऱ्यांना सुद्धा अन्न खायला देऊ नये. त्यामुळे एकादशीच्या दिवशी प्रत्येक जणाने एकादशी व्रत धरलं पाहिजे. एकादशी व्रत हे प्रत्येकाने धरलं पाहिजे, कारण एकादशी व्रत हे माझ्या भगवान परमात्म्याला सर्वात प्रिय आहे. भगवंताला काही आवडणाऱ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघा धावत्या वेगामध्ये तुम्हाला सांगेल, कारण आज आपल्याला कथा लवकर संपवायची म्हणण्यापेक्षा 3:30ला जरी आपण विवाह भगवंताचा केला तरी कसे आपल्याला 4 वाजतील, कारण मला कीर्तनासाठी जायचे आणि कीर्तन खूप दूर आहे, त्याच्यामुळे आज लवकर आवरायचे थोडं. बघा देवाला आवडणारे काही प्रकार सांगते. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. पहिले तर भगवंताला आवडतं ते म्हणजे नामस्मरण, सर्वात प्रिय आहे देवाला. जो भक्त भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्या जवळ नेहमी माझा भगवान परमात्मा राहतो. दुसरा भगवंताला प्रकार आवडतो तो म्हणजे गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्याच्या जवळ नेहमी भगवान परमात्मा राहणार. त्याचं कारण म्हणजे तुळशी माता ही भगवंताला अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान जर का आजीबाई तुळशीचे पान जर का रोज तुम्ही 5 पानं खाल्ले तर ते 5 पानं खाल्ल्याच्या नंतर तुमचं शरीर आहे त्या शरीरामध्ये तुमची बीपी वगैरे जे काही असेल ते नॉर्मल राहत असतं. तुम्ही करून बघा. 15 दिवस रोज सकाळी उठल्या उठल्या तुमचं फ्रेश झाल्याच्या नंतर तुळशीचे 5 पानं खायचे रोज, शरीर आपलं चांगलं राहतं. त्यामुळे तुळशीचं महत्व भगवान परमात्म्याला तुळशी खूप प्रिय आहे. जे गळ्यामध्ये आपल्या कपाळावरती जो चंदनाचा टीका आहे तो चंदनाचा टीका माझ्या भगवान परमात्म्याला खूप आवडतो. एक प्रकारचं आपण सोनं नाणं धारण केलेलं असेल, खूप सोनं आपल्या गळ्यामध्ये असेल, आजीबाई लपवू नका, मी काही नेणार नाही तुमचं सोनं. सोनं नाणं आपल्या गळ्यामध्ये भरपूर सारं असेल तर एक वेळेस चोराची नजर आपल्या गळ्यावरती पडेल. पण जर का तुमच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असेल तर माझ्या भगवान परमात्म्याची नजर तुमच्यावरती पडेल. त्यामुळे गळ्यामध्ये तुळशी घातली पाहिजे. मग काही माणसे म्हणतात ताई आतापर्यंत एवढं जीवन जगलंय आम्ही, जीवनामध्ये नाही ते काम केलेत, आतापर्यंत खायचं नाही ते खाल्लंय, म्हणजे नॉनव्हेज खाल्लंय. मग आता जर का आम्ही तुळशी धारण केली तर तुमच्या देवाला आवडेल का? तर बघा जसं आईला आपलं लेकरू कसंही लेकरू असलं तरी सुद्धा आई त्याला जवळच घेते, तसं आपण जगत असताना आपण कशीही जगलो आणि एकदा जरी देवाला शरण गेलो तरी सुद्धा देव आपल्याला लगेच जवळ घेतो. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काही करा किंवा नका करू, पण आपल्या मुलाबाळांना तुम्ही तुळशीची माळ घालायला लावा.
त्याने समजतं की आपला मुलगा किती वैष्णव आहे. जर तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली तर जो यम आहे तो यम आल्यावर सुद्धा तो यमाची जरी दृष्टी पडली तरी तो यम सुद्धा म्हणतो हा वैष्णव आहे, या वैष्णवाच्या नादी लागू नये. स्वतः यम सुद्धा म्हणत असतो. त्यामुळे तुमच्या मुलाबाळांवरती संस्कार करत असताना अगोदर त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. म्हातारे आजोबाई असतील किंवा आजच्या तरुणांचं असं मत झालंय की ताई आम्ही ड्युटी करायला जातो, आम्ही शाळेमध्ये जातो, आम्ही कॉलेजमध्ये जातो, आम्ही काही खात नाही, पण ती गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची म्हणजे आम्हाला लाज वाटते. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायला जर लाज वाटत असेल तर त्याच्या एवढी खंत या जगामध्ये कोणती नसेल. जीवनामध्ये काही करू की नको करू, पण गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, नेहमी कपाळावरती चंदनाचा टिका लावायचा. त्यानंतर वैष्णवांविषयी मनामध्ये कळवळ असला पाहिजे. वैष्णव म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणारे, ज्याच्याकडे वैष्णवाचे लक्षण आहेत त्याचं नेहमी आपण भजन पूजन केलं पाहिजे. हे सर्व व्रत देवाला प्रिय आहेत, त्यामुळे हे सर्व केलं पाहिजे. एकादशी व्रत देवाला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे एकादशी व्रत आपण केलं पाहिजे. स्वतः भगवान परमात्म्याचे असणारे वडील नंदबाबा ते सुद्धा एकादशी व्रत करतात आणि ते व्रत करत असताना ते निर्जला एकादशीचं व्रत करतात. म्हणजे निराहार राहून ते एकादशी व्रत करतात, फक्त पाणी प्यायचं. मी तुम्हाला म्हणत नाही एकादशी व्रत धरल्याच्या नंतर हे खाऊ नका ते खाऊ नका, तुम्हाला काय खायचंय तर खा, पण एकादशी व्रत करा. ते नंदबाबा काही न खाता एकादशी व्रत करायचे. एकादशीचा व्रत पार पडला आणि सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर ब्रह्म मुहूर्तावरती उठून ते गंगे आपल्या यमुना मातेवरती स्नान करण्यासाठी जायचे. आणि ब्रह्म मुहूर्तावरती न उठता रात्रीचे 2 वाजलेले होते आणि 2 वाजता आमचे नंदबाबा उठले आणि त्यांना असा भास झाला की आता 4 वाजलेले. बघा, कधीही 12च्या नंतर आणि 3च्या अगोदर आपण कधी जागा नाही राहिला पाहिजे, आणि राहिलो तरी सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे. कारण त्या वेळची जी वेळ आहे ती वेळ राक्षसांची वेळ आहे. त्या वेळेला राक्षसासाठी भगवंताने ती वेळ दिलेली आहे. कारण या जगामध्ये जेवढे आपण प्राणी बघतोय, जेवढे आपण प्रत्येक प्राण्यांचा प्रत्येकासाठी भगवंताने एक वेळ दिलेली आहे. प्रत्येकासाठी वेळ आहे. जसं आपल्याला सूर्य उदयापासून ब्रह्म मुहूर्तापासून तर रात्री सायंकाळपर्यंत ही आपली वेळ असते, आणि 12 वाजल्याच्या नंतर सर्व भूत पिशाचांची राक्षसांची वेळ असते. त्या वेळेला जर आपल्याला जाग येत असेल तर समजायचं आपल्यावरती काहीतरी संकट येणार आहे. आणि जर का ब्रह्म मुहूर्तावरती आपल्याला जाग येत असेल तर समजायचं भगवंताचं आपल्यावरती लक्ष आहे, भगवान परमात्मा आपल्याला जाग करतोय, हे मनामध्ये भाव ठेवला पाहिजे आणि ब्रह्म मुहूर्त उठलं पाहिजे. नंद बाबा 2 वाजता उठले. काही तर म्हणे आता ब्रह्म मुहूर्त झालाय. त्यावेळेस काही अशा घड्या वगैरे नव्हत्या, जसा भास होईल तसं उठायचे. 4 वाजले म्हणून उठले आणि 2 वाजता उठल्याबरोबर लगेच यमुना मातेवरती स्नान करायला गेले. यमुना मातामध्ये स्नान करायला गेले आणि त्या जलामध्ये त्यांनी प्रवेश केला. जसा प्रवेश केला तसं तिथे जलाधिदेव वरुण देव जे होते ते वरुण देव रुष्ट झाले. वरुण देवताला राग आला आणि आपल्या काही दूतांना पाठवलं आणि दूतांना पाठवून सांगितलं, जो कोणी आपल्याला या वेळेला विक्षेप करायला आलं असेल त्याला लवकरात लवकर माझ्याकडे घेऊन या. आणि ते वरुण देवताचे जे काही सैन्य होती ती वरती आली आणि आमच्या नंद बाबाला पकडून त्या वरुण लोकामध्ये त्यांनी नेलं. वरुण लोकामध्ये नेल्याच्या नंतर त्यांना बंदिस्त करून घेतलं. इकडे पहाट झाली. पहाटेच्या वेळेला यशोदा मैया उठते, बघते तर इकडे तिकडे नंदबाबा दिसत नाही. ठीक आहे बाबा, स्नान करण्याकरिता गेले असतील. बघता बघता 6 वाजले, 7 वाजले, तरी सुद्धा नंदबाबा येत नाहीत. तेव्हा काही ग्वालांना सांगितलं. त्यावेळी सर्व ग्वाल इकडे तिकडे नंदबाबाला सापडायला लागले, पण कुठेही नंदबाबा सापडत नाही. तेव्हा मैयाने भगवंताला उठवलं. अरे कृष्णा, अरे तुझे वडील कुठे गेलेत माहिती नाही, नेमके कुठे गेलेत नंदबाबा आपल्याला माहिती नाही, लवकर नंदबाबाला शोधण्यासाठी जा. लगेच म्हणजे भगवान परमात्मा
यमुना मातेकडे गेले. यमुना मातेला विचारलं म्हणे, यमुना माता माझे भगवान परमात्मा कुठे आहेत? यमुना मातेला विचारलं म्हणे, माझे बाबा कुठे आहेत? त्यावेळेस यमुना मातेने सांगितलं, वरुण देवता वरुण लोकामध्ये तुझ्या बाबांना घेऊन गेलेले. लगेच भगवान परमात्मा वरुण लोकामध्ये गेले आणि जसं भगवान परमात्मा वरुण लोकामध्ये गेले तसं वरुण देवता सिंहासनावरून उठले आणि सिंहासनावरून उठल्याबरोबर भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायला लागले. भगवान परमात्म्याचं स्वागत केलं. थाटामाटामध्ये भगवंताचं स्वागत केलं. भगवंताचं गुणगान गायला लागले आणि भगवंताचं गुणगान गात असताना देव म्हणतात, अरे वरुणा, माझ्या पिताश्रींना तू इथे बंदिस्त करून ठेवतोस आणि वरतून माझं स्वागत करतो, माझी स्तुती करतो, आणि तुला लाज वाटते का काही? त्यावेळेस वरुण देवता भगवंताला शरण जातात आणि भगवंताला म्हणतात म्हणे, देवा तुमचे वडील इथे आलेले आहेत ते मला सुद्धा माहिती नाही म्हणे. माझ्या सैनिकाकडनं काहीतरी त्यांच्याकडून चूक झाली असेल आणि त्यामुळे तुमच्या पिताश्रींना आपण घेऊन आलेलो असतो. कान्हा भगवंता मला माफ कर म्हणे, तुझ्या पिताश्रींना तुम्ही घेऊन जा. त्यावेळेस वरुण लोकातून भगवान परमात्म्याने आपल्या पिताश्रींना म्हणजेच नंद बाबाला मुक्तता केली आणि वरती घेऊन आले. वरती घेऊन आल्याच्या नंतर यमुना मातेच्या किनारी भगवान परमात्म्याचे वडील असणारे नंद बाबा तिथे जागे झाले आणि जागे झाल्याबरोबर सर्व ब्रजवासींना सांगायला लागले, नंद बाबा, अरे माझा कान्हा ज्यावेळेस वरुण लोकामध्ये आला त्यावेळेस कान्हा आल्याबरोबर सर्व वरुण देवताने सर्वांनी माझ्या कान्हाला नमस्कार करायला लागले, त्याचं स्वागत करायला लागले. सर्वजण माझ्या कान्हाची जय घोष करू लागले, जय जयकार करू लागले आणि माझा कान्हा किती श्रेष्ठ आहे बघावाने. त्यावेळेस सर्वजण ही स्तुती ऐकत होते आणि तेवढ्यात सर्व ग्वाल गोपाल भगवंताजवळ येतात आणि भगवंताला म्हणतात, का रे कान्हा, तू देव आहेस ना म्हणे. कन्हैया म्हणतो, अरे ग्वालांना तुम्हाला काय झालं म्हणे, आज अचानक मला देव कसं बोलायला लागलात? नाही कान्हा, आम्हाला माहिती आहे तू देवच आहेस. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, यांना आता माहितीच झालंय तर चला म्हणे, तुम्हाला काय पाहिजे सांगा म्हणे, हा मी देव आहे. त्यावेळेस त्यांना सांगितलं, कान्हा तू ज्या वेळेस मोठमोठ्या दैत्यांचा वध करत होता त्याच वेळेस आम्हाला शंका आली होती की तू देव असशील म्हणून, पण आम्ही दुर्लक्ष केलं. पण आज तुझ्या बापांनी स्वतः आम्हाला सांगितलंय की तुला वरुण देवतांनी नमस्कार केला. त्यामुळे देवा आता आम्हाला सुद्धा तुझं जे वैकुंठ आहे, तुझं जे स्वर्ग आहे ते स्वर्ग दाखवायला नाही, आम्हाला सुद्धा स्वर्गाचं सुख भोगू दे म्हणे, थोडस स्वर्ग आम्हाला सुद्धा बघू दे. त्यावेळेस माझ्या भगवान परमात्म्याने सांगितलं, ठीक आहे ग्वालांनो, तुमचा जर हट्ट असेल तर मी तुम्हाला स्वर्गामध्ये नेतो, पण सर्वांनी डोळे बंद करायचे आणि हे जे तुम्हाला ब्रह्मकुंड दिसते या ब्रह्मकुंडामध्ये डुबकी घ्यायची. सर्व ग्वाल तिथे आले, आपण आपले डोळे बंद केले आणि त्या ब्रह्मकुंडामध्ये डुबकी घेतली. जशी डुबकी मारली तशी सर्व ग्वाल स्वर्गामध्ये गेले आणि स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर इकडे तिकडे बघतात तर सुंदर सुंदर अशा अप्सरा तिथे दिसू लागल्या. तिथे अनेक प्रकारची खाण्यासाठी व्यवस्था होती आणि तिथे प्रत्येक जण हे चतुर्भुज रूपाने दिसू लागलं, भगवंतासारखंच दिसायचे. आणि शेष नागावरती माझे भगवान परमात्मा शयन करत होते आणि त्यांच्या पायाची आमच्या लक्ष्मी माता त्यांचे चरण दाबत होत्या. त्यावेळेस ग्वाल इकडे तिकडे बघतात, थोडस इकडे तिकडे फिरून घातलं, जिकडे तिकडे बघू लागले. अप्सरा सुंदर असं नृत्य करत होत्या, जे ते आपण आपल्या ध्यानामध्ये होतं तिथे पठण करायचे. वेद पठण करत असताना हे ग्वाल त्यांच्या जवळ गेले आणि बघतात तर हे काय म्हणतायत नेमकं कळत नाहीये. वेद पठण करत असताना आमचे ग्वाल तिथे भगवंताचं नाव घ्यायला लागले, तर भगवंताचं नाव सुद्धा घेता येत नव्हतं. भगवान परमात्मा समोर दिसत होता पण भगवान परमात्म्याचं दर्शनही घेता येत नव्हतं. त्यावेळेस सर्व ग्वाल थोड्या वेळ थांबले आणि एकदम रडायला लागले, म्हणे देवा कृष्णा, आम्हाला खूप वृंदावनची आठवण येते, आम्हाला आमच्या वृंदावन मध्ये पाठवून दे देवा, लवकर आम्हाला आमच्या वृंदावन मध्ये पाठव, कारण आम्हाला हे वैकुंठ नकोय, नको वैकुंठाचा वास, म्हणे आम्हाला वैकुंठाचा वास नकोय, आम्हा सर्वांना आत्ताच्या आत्ता वृंदावन मध्ये देवा नेऊन घाल.
त्यावेळेस भगवान परमात्म्याने सर्वांना वैकुंठावरून परत वृंदावन मध्ये आणलं आणि ज्या वेळेस वृंदावन मध्ये आणलं त्यावेळेस सर्व ग्वाल भगवंताला आलिंगन द्यायला लागले. म्हणे देवा आम्हाला कधीही वैकुंठामध्ये तू पाठवू नको, आम्हाला नेहमी तुझ्या जवळच याच वृंदावन मध्ये ठेव. सर्व ग्वाल भगवंताजवळ आले, भगवंताजवळ रडत रडत बोलू लागले. म्हणे देवा वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ.